हिंदी? चल ठीक है। तो इस क्लास में अपन देखने वाले जो प्रश्नमाला 1A है ना, उसके पूरे सॉल्यूशन कैसे निकालने हर टाइप के क्वेश्चन के। कैसा है, दो प्रश्नमाला रहेंगे आपको, उसमें से एक मैं छोड़ा के दूंगा और एक आपको छोड़ानी पड़ेंगी। फिर से एक में से भी जितने क्वेश्चन है, तो एक टाइप के जैसे 4-4, 5-5 क्वेश्चन है, तो 2-3 मैं छोड़ा के दूंगा, बाकी किसको छोड़ाने पड़ेंगे? आपको। आप बताना आप छोड़ा सकते हैं कि नहीं, तो उसको छोड़ देंगे, और जो नहीं छोड़ा सकते उसको मैं छुड़ा के दूंगा। पहले तो अपने ले लिए ना, सॉल्व एग्जाम्पल ले लिए ना, चलो ध्यान दो। तर तो पहला वाला जम जाएगा आपको? क्या लग रहा है? जाऊ दे बे, मराठी तो ठीक आहे आपली। ठीक आहे, पहिला जमेल तुम्हाला? क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जसा एक्स राहते, जसा मगाशी आपण पहिला काय होता, एन होता है ना, तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू कशी काढायची आहे सांगून देऊ। काय होता, 16 × -672 प्लस होता, प्लस आहे की ॲपमध्ये बघा बरं, तुमच्याकडे ॲप असेल ना, ॲप ओपन करा। कधी कधी काय होते, तिथं डिवाइडचा साईन असते आणि दिसताना कसा दिसते तो प्लस। चेक करून घे, चला प्लस होय का डिवाइड होय। ॲपमध्ये क्वेश्चन खोला ना, तुमच्याकडे ॲप आहे ना, डिवाइड आहे ना, पास असतं होते। मग म्हणते मास्तर चुकीच्या सोडवते, आहे का नाही? ओके ठीक आहे, तर ॲप ओपन ठेवा तुम्ही, तुम्हाला भी प्रश्न दिसेल, तो ॲपमध्ये अजून झूम करता येते तुम्हाला। चला बघा, RS अग्रवालची ॲप डाउनलोड करायची, तिथं प्रश्न भेटून जातील तुम्हाला पूर्ण चॅप्टरचे। तर याला सॉल्व कसं करायचे आहे, व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? क्वेश्चन मार्क। तर मी काय सांगितलं, ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला इक्वल टूच्या एका बाजूला ठेवायच्या। त्याआधी इकडे पूर्ण नंबर दिसून आलेले आहेत, तर पहिले इकडचा कार्यक्रम निपटवून टाकून आपण। इकडे काय दिसून राहिलेला, हा इंटू 16 × 12 आणि हा, तर पहिले काय कराल, भागाकार कराल। आता 672 भागिले 21 किती येईल? 7 न कटून राहिला, 7 न कटून राहिला, नाही कटून राहिला, कटून राहिला। 7 त्रिक 7 9 63, 7 9 63, राहिले किती? 4, 4 वर 2 42, 7 सकम म्हणजे 96 भागिला 3, 3 त्रिक 9, 3 दुने, म्हणजे किती आला याच्या? मायनस 16 × 12, 16 × 160, 16 दुने 32, 192, बरोबर। हां, देन इकडे क्वेश्चन मार्क आणि हा 200, इकडे मायनस करून टाका, किती आला असता? 160, आणि हा मायनसवाला या बाजूला येईल तर काय होईल? आणि 200 किती आला? 1 7 3, 300 आहे का बघा ऑप्शनमध्ये? नाही आहे पक्का? मग कुठं गडबड झाली बघा, पक्का? मागे एक वेळा चेक करून घे, इनमें से कोई नाही आहे का? तुम्ही एक जण ॲपमध्ये आन्सर काढून ठेवा मोबाईलमध्ये। भाई एवढे सारे मोबाईल आहेत पहा छोटे, आता कोणीच नाही काढून राहिले मोबाईल। हां ना, आता एखाद्या कोणाचं नाव सांगितलं असतं तर भरण्याने काढून सर्च मारला असता, आहे ना? हां, भरोसा ठेवा बे, कधी कधीच होते मग हातून गलती। हां, नेक्स्ट जमल। हां बघा, आता का दिसत आहे तुम्हाला? काचा अर्थ काय होते? काचा अर्थ ऑफ इंग्लिशमध्ये त्यालाच आपण काय म्हणतो? इंटू। ठीक आहे, इकडे लक्ष द्या, तो का जो आलेला आहे त्याचा अर्थ काय होते? इंटू। त्याला मांडणी कशी करायची लक्ष द्या, 475 प्लस 950, का म्हणजे इंटू 64% म्हणजे 64 भागिला 100 इक्वल टू, आणि प्लस होय का डिवाइड होय? पहा एक वेळा चेक करा, ते तिथून पुस्तक घेऊन घ्या RS अग्रवालची, तिथून प्रश्न तुम्हाला क्लिअरली दिसतील, म्हणजे मला बरोबर सांगा, त्या टेबलवर असेल त्या वरच्या। कसं आहे, इथं PDF मध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकते। भेटली का रे भाऊ? मेन टेबलवर असेल, मेन टेबल प्लस आहे ना? हां, काढ तिथं। हां चला बघा, आता काय करायचं, व्हॅल्यू कोणाची काढायची आहे?
लक्ष आहे का इकडे? व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? 0 0. हा याच्यासोबत पण काढू शकता, याच्यासोबत पण काढू. याच्यासोबत कटते 5 दुने 5 1 5 9 आणि बे 1 बे त्रिक 6 बे दुने म्हणजे काय राहिला तर 475 इंटू सॉरी प्लस 19 इंटू 32 इज इक्वल टू 900. ठीक आहे. बघा हा चॅप्टर ना, हा कॅल्क्युलेशन या पहिल्या चॅप्टरचा हा खूप जरुरी, कारण हा चॅप्टरमध्ये येणार आहे. तर हा कॅल्क्युलेशन पहिले समजून घ्या, कसा गुणाकार, कसा भागाकार, कसा काटपीट, कसा इकडून तिकडं, कसा तिकडून. हा जोपर्यंत तुमचा होईल नाही तोपर्यंत समोरचे चॅप्टर तुमचे बरोबर जमणार. कन्सेप्ट दिमागात राहतील पण तो सोडवायचा कसा तोच तुमचा थोडासा प्रॉब्लेम होईल, गडबड होईल सोडवताना. म्हणून इथं चांगल्यानं लक्ष द्या. हा ज्याला जमला पहिला चॅप्टर भाऊ त्याच्या पुरा जमला खेळ. ठीक आहे. तर किती आला? 32 दुने 64. अरे 20 सोबत पहिले मल्टिप्लाय करा. 64 म्हणजे 640, त्याच्यातून 32 मायनस करा. 30 मायनस करा 610, 2 मायनस करा 608. कसा केलो समजला का गुणाकार? हा गुणाकार कसा केलो? तुम्ही म्हणत बसता 19च्या फळा 19 1 19 19 दुने 38 7 आले 3 19 3 57 3 60. ओके. मी वेगळा करतो मग सांगेन एखाद दिवशी फुरसत भेटल्यावर. आता काय कराल? बेरीज आणि हा या बाजूला आला असं मायनस झाला असता म्हणून यालाच इकडे आणा. ठीक आहे. पहिले याची बेरीज करून घ्या. किती झाले? 75 न 8 83 आणि हे 1000 न म्हणजे 1000 मायनस 900 किती आला? 183 चल ना. पहा बरं आहे का? हवी ना आहे आहे. हां सेकंड जमेल. सेकंड बहुत सोपी आहे बघा. बेरीज आहे ना वजा बाकी लांबपणी ना शिकल्या. अबे लांबपणी ना शिकल्या बेरीज वजा होती. थर्ड होमवर्क फोर्थ काय वाटते जमेल? तुम्ही पहा त्याच्याकडे थोडसा चांगल्यानं. तुम्ही पहा त्याच्यानंतर सांगा मला. नाही जमावचा? ओके. काही नाही रे बघा. लक्ष द्या. पहिले मांडणी बरोबर करायची त्याची. 3842 का म्हटलं? 1/2 मग प्लस नागो बा का म्हटलं इंटू 15% 15 इज इक्वल टू 2449. याला कसं सोडवायचं आहे लक्ष घ्या. आता याला तुम्ही एक्स कन्सिडर करून चालू शकता. एक्स अगर कन्सिडर केला तर काय होईल? हा पहिले कितीने कटते? 5 त्रिक 5 दुने म्हणजे हा एक्स केला तर 3x/20. याचा कार्यक्रम झाला. इकडे 2 1 जा 2 1 जा. हा पण नाही बी केल्या तरी चालते. जाऊ द्या. नाही बी केल्या तरी चालते. एक्स मध्ये रूपांतर नाही बी केल्या तरी चालते. बघा सिंपल आहे. मग हा इकडे पाहिलोच नाही, हा कटून राहिला म्हणून. हा 2 न पहिले काढा. 2 1 2 1 जा आणि 2 9 जा 2 2 जा आणि 2 1 जा. तो 1921 हा त्या बाजूला गेला असता त्या बाजूला. तर इकडे काय राहिला? इकडे काय राहिला? बघा हे जे कटलीवाली टर्म आहे ना याचा खेळ खतम झाला. इथं काहीच नाही म्हणजे हे आहे. हे डायरेक्ट त्या बाजूला घेऊन जा. तिथं काय राहिला? बरोबर. आणि इकडे 2449 मायनस 1921 होता ना. हां मायनस करा आता. 8 2 आणि 24 मधून 5 बरोबर. आणि हे 100 इकडे लक्ष द्या. फ्रॅक्शनला जेव्हा त्या बाजूला न्यायचा आहे, फ्रॅक्शन इकडे कशामध्ये आहे? मल्टिप्लाय. त्या बाजूला जाईल तर काय होऊन जाईल? डिवाइड जेव्हा करतो तेव्हा उलटा करून पुन्हा तसाच करतो. त्यापेक्षा काय करायचा? हा इकडे बघा ॲक्च्युअल प्रोसेस कशी आहे ते सांगतो. हा डिवाइडमध्ये आला असता असा झाला असता आणि मग त्याला सोडवायचा आहे. तर डिवाइड कसा सोडवतो आपण? याचं चिन्ह चेंज करतो आणि हा 100 वर्तन पण 5 आणि हा या प्रकारे असा सोडवतो ना.
तर हा एवढा सगळा अद्रक लसण कांदा करण्यापेक्षा काय करायचं, डायरेक्ट घेऊन जायचं. कसं इंटू आहे, हा इकडे डिवाईडमध्ये आहे तर इकडे येईल इंटू, आणि हा काय झाला असता, हा इंटूमध्ये आहे तर हा आला असता डिवाईड, म्हणजे खाली गेला असता. ठीक आहे, इकडे करायला नागो. तर 5 त्रिक 15, 5 दुने आणि हा 0. आता 3 न कट्टे बघा, 8 न 2 10 5, अरे कट्टे 3 1 3 1 3, 2 राहिले, 3 7 3 सक, आणि गुणाकार करायचा आहे तर डबल करा. 176च्या 17च्या डबल 34, म्हणजे 340 झाले असते, आणि 6च्या डबल 12, 352 आहे उत्तर. नाही आहे, 0 0 0. बे हा 0 राहिला ना, हा वाला बे आहे, समजला. जमल. सेम टाईपचा 5वा आहे, 5व्याकडे लक्ष द्या, आहे तुमच्या याच्यामध्ये बघा, जमेल. मग हा 6वा पॉईंटवाला आहे, पॉईंटवाला आहे तर पॉईंटवाला नाही जमव. अबे बहुत सोपी आहे बघा, लक्ष द्या फक्त. काय भागाकार आहे का बेरीज आहे, पहिले ते सांगा मला. डिवाइड आहे ना, हे थोडंसं सांगत चला, इथे डिवाइड आहे ना. हां ओके. हां तर आता हा सोडवायचा आहे, क्वेश्चन मार्क. कसं सोडवू. आता एक तर तुम्ही काय करू शकता, याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून सोडवू शकता. दुसरा पॉईंटवाला गुणाकार करून सोडवू. सगळ्यांना पॉईंटवाला गुणाकार येते, कोणी असा आहे ज्याला पॉईंटवाला गुणाकार नाही येत. तुम्ही दोन्ही मेथड सांगून देऊ. हे बहुत जिरवता बे तुम्ही. पहिले पॉईंटवाला सांगतो, पॉईंटवाला गुणाकार असेल तर डायरेक्ट कसा करायचा. ठीक आहे, 25च्या फाळा येते, नाही येत असेल तर सिंगल सिंगल नंबर घ्यायला लागला असता. हा असा 325 गुणिला 25, हा गुणाकार करून टाकाल तुम्ही. ठीक आहे, विदाऊट पॉईंट, विदाऊट. मला 25च्या फाळा डायरेक्ट येते, डायरेक्ट म्हणतो 25 पाचा हाच्याला 12. मी एक लिहिलं होतं आपण बी, ये 25 दुने 50 आणि 12 हाच्याले 25 त्रिक आणि 6. ओके, पॉईंट नंतर किती आकडे होते, ते इकडून 2 आकड्यानंतर काय चिपकवून द्या, प्लस. इकडे 24चा फाळा येते, आता तुम्हाला येते 25 सारखाच आहे, फक्त 1 न कमी करत जायचा. ठीक आहे, तर 25 चौ 100 होते, तर 4 वेळा 1 कमी करा, 96. 24 चौ किती होतील, 96चे हाच्याले 24 शून्य आणि 9, 25 पाचा 125 होते. अबे सांगा बी नाही तुम्ही, मला वाटलं गुणाकारच करायचा आहे. हां भागाकार करायचा आहे याचा, तर काय कराल, 504 भागीला काय करून टाका. ठीक आहे, आणि डिवाइडमध्ये काय आहे 24, तर याच्या खाली काही नाही आहे, म्हणजे काय, म्हणजेच 81.25, आणि इकडे 504/10 ना, हा काय झाला असता, आणि हा 1/. हा काय केलं समजला का, पहिले मला ते सांगा. ठीक आहे, किंवा याला असं पण मांडू, कसा, तर 504 भागीला 24 मांडला. भागाकार होता ना, तर भागाकारमध्ये मांडला, भागाकार होता, भागाकारात मांडला. हा पॉईंट हटवायचा आहे, तर 504, तर खाली काय करून टाका. कळलं का काय केलं, तर एक तर असा करा, नाही तर असा करा. चला हाच करून, सोपी सोपी वाटते तुम्हाला. अरे हाच करून काय करायचं, याला डिवाइडमध्ये लिहून घ्यायचं. बघा, चम्मचनं बी खाता येते, हातानं बी खाता येते, असं बी खाता येते ना. तर तुम्हाला कसा खायचा आहे ते तुम्हावर डिपेंड आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट हटवायचा आहे. गणित वेगवेगळ्या पद्धतीनं सॉल्व्ह होऊ शकते. ओके, इथपर्यंत क्लिअर झाला. आता कितीनं कट्टे कसोट्या लावा बरं. 4 कट्टे, अजून चला 4 काटतो, 4 सक आणि हा 0. पाडे मी मराठीत म्हणतो, तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे ते मला येते थोडे थोडे. 4 9 जा येतात ना,
4 9 जा नाही होत, 4 1 जा 4, मग एक राहिला 4 2 जा ओके, 2 राहिले 4 6 जा ओके, म्हणजे काय राहिला इकडे अजून कट्टे बघा 6 1 आणि हा 0 ओके, 6 2 6 1 म्हणजे काय आला असता तर 81.25 प्लस 21/10, हा 10 बाकी आहे, हा 10 पॉईंट चढवून टाका वरतं, म्हणजे 81.25 प्लस 2 हा कसा पॉईंट चढवलो कसा उतरवलो समजला होता का? इकडे पॉईंट नंतर एक आकडा होता म्हणून पॉईंट गायब केलो तेव्हा 1 0 वाढवलो आणि इकडे 10 भाग देवाचा आहे म्हणजे एक पॉईंट नंतर एका संख्येनंतर पॉईंट दिलो. आता बेरीज करून टाका. आता पॉईंटची बेरीज बी नाही आहे म्हणा नाही ना म्हणा. पहिले काय करायच्या पॉईंट नंतरचे आकडे सारखे 5 आणि 0 2 आणि 1 1 आणि 2 चुकवते पॉईंटवाली बेरीज व्हायच्या बाकी बी चुकवते घाईमध्ये पोरं आहे का नाही आहे. हे नको द्या मला झटके नको द्या. हां 6वा झाला. आता 7वा नाही करू म्हणा तुम्ही. हां 8वा नाही जमल म्हणा तुम्हाला पक्का ना. दोन्ही जागी पॉईंट आहे. दोन्ही जागी पॉईंट असेल तर काय करावं लागते समजते ना. नाही जमत सांगू कोणाकोणाला नाही जमत आहे. कोणाला नाही जमायच्या एक अजून अरे जास्त वाजता असतील तर सांगतो. पुरी जिरो म्हणजे तुम्ही पक्का प्लॅन करून आले मास्तराची पूर्ण का करायची आहे पुरी जिरवाची आहे. अबे हा एवढा सोपी नाही जमे का मी तुम्हाला मरून हा डिवाइड हो का काय पहिले ते सांगा. डिवाइड हो ना. थोडेसे सांगत चला बरं. इकडे लक्ष देत चला. क्लासमध्ये प्रेझेंट राहा. आपसामध्ये गडबड नको करा. प्लस आहे की काय मग काय आहे प्लस वैलीच्या आत्ताची दवाजाला बोलले वैली नाही आला नाही आला आलाच नाही वाटते. कुठे गेला तो. हां आता हा नाही सोडवू शका तुम्ही. बघा इकडे लक्ष द्या. गुणाकार इथं करायचं आहे. पहिले इथं काय करायचं आहे गुणाकार बी आहे भागाकार बी आहे. तर बोर्डमासचा नियम लागल. बोर्डमासचा नियम काय म्हणते पहिले ब्रॅकेट त्यानंतर ऑफ त्यानंतर डिव्हिजन. ब्रॅकेट आणि ऑफ आहे का तर मग काय राहिला डिव्हिजन. तर पहिले काय कराल डिव्हिजन. पहिले काय कराल डिव्हिजन कसा करतो आपण या प्रकारे केलो असतो. आता लक्ष द्या. जेव्हा वर पॉईंट होता खाली नव्हता वरचा पॉईंट हटवायचा होता तर खाली काय केलं आपण 0 वाढवला. जर खाली पॉईंट असेल वर नसेल तर वरच्या खालचा पॉईंट गायब करायचा आहे तर वर तर 0. दोन्ही ठिकाणी पॉईंट असेल तर सरळ पॉईंट गायब. कळलं का. पण कॅन्सल करताना लक्षात घ्या पॉईंट नंतरच्या संख्या सारख्या पाहिजे. सारख्या म्हणजे 5 आहे तर 5च नाही. इकडं एक अंक आहे सपोज इथं 2 संख्या असत्या 5 आणि 2 तर मग इकडं मला 0 वाढवा लागला. गोष्ट कळली का. म्हणजे पॉईंट नंतरचे नंबर ऑफ डिजिट कसे पाहिजेत सारखे पाहिजेत संख्या. ठीक आहे. तर आता पॉईंट नंतर इकडे बी एक अंक इकडे बी एक अंक म्हणजे सरळ पहिल्या फुरसतमध्ये पॉईंट गायब. ठीक आहे. 5 1 5 2 10 5 5 म्हणजे या पूर्ण याचा उत्तर किती आला असता. मग हा इंटू जसाचा हा 5.6 जसाचा लिहित बसायचं. आपण कायचा पेपर देत आहो शाळेचा पेपर सोडवत आहो का नाही तर एक एक स्टेप बाय स्टेप लिहित बसाल एक्झाम. ठीक आहे नोटबुकात लिहाल तर लिहाल पण एक्झाममध्ये लिहायचा. अरे ठीक आहे हा जसाच्या तसाच लिहायचा होता ना. कळलं का काय म्हणलं. हां आता करा 25 सक 150 15 कॅरी 25 5 125 आणि 15 140. अरे हो का नाही. आणि एका संख्येनंतर पॉईंट म्हणजे 140 प्लस 15.5 म्हणजे किती झाला असता 155.5
5 आणि हा इकडे आला असता तर मायनस झाला असता म्हणजे 49 पॉईंट, म्हणजे इकडे काय भेटला असता 15तून 9 गेले 6, 14तून 4 गेले 10 नाही का, तर 106 उत्तर आहे का चेक करा. समजलं कसं सोडवायचं होतं जमत. ओके. हां आता हा अंडर रूटवाला बाबाजी आला जमल. अंडर पुन्हा नवीन दिसला का झाला, इकडे गडबड चक्रवूनच जाते पोट्टे नाही जमावजा बे. तुम्ही आज कसमच घेऊन आल्या. डिवाइड हो का, हा भी डिवाइड हो का, इक्वल टू हे अंडर रूट क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. चला बघा आता काय लिहिलेलं आहे तर मागच्यापासून जसं हे 2-2 डिवाइड असतील, काय म्हटलं 2-2 डिवाइड असतील तर कुठून सुरू कराल, मागच्यापासून. मागच्यापासून म्हणजे पहिले हा काय लिहिलेला आहे तो 5. आता हा लिहिलेला आहे 21/5 आणि डिवाइडमध्ये 15/75 बरोबर. त्यानंतर याला कसा सोडवतो आपण तर याले करतो भाऊ पिंटू. ठीक आहे. आणि हा 5 वर या आणि 21 आणि इकडे पण कटला नसता ना, मग काहीतरी गडबड केलो का मी ना. थोडासा काहीतरी गडबड केलो का मी ना. ओके पाहून थोडासा काहीतरी असेल. 15/75 कितीनं कटते, इथं काही गडबड तर नाही गेलो पक्का, पण तरी 7 येईल ना. मग हा अंडर रूटवाला आला असता का बरोबर, नाही आला असता. कुठंतरी काहीतरी गडबड आहे बघा. हा डिवाइडमध्ये 25 21 तरी वरतच चालला. ओके ओके थांबा, तेवढा टेन्शन घेवायची गरज नाही. हे बघा इथंच करतो 1575 इंटू 1/20 इंटू 1/5. या 21ला असा लिहू शकतो आणि याला पण असा लिहू शकतो. चला आता काटाल 5 1 5 3 5 1 5 5. आता कितीनं कटते 21 कटते. 21 डायरेक्ट कटते का, नाही कट. 3 3 7 आणि 3 1 3 3 0 आणि 3 5 म्हणजे राहिला 105 इंटू 1/7 1 आणि 7 5 तर किती आला इकडे 15. इकडे होता अंडर रूट आणि इकडे होता इंटू. इकडे काय होता इंटू. आता हा डिवाइडमध्ये येईल इकडे, पण तरी बी तर उत्तर नाही येऊन राहिला तुमच्या अंडर रूट 7 अंडर रूट पॉईंटमध्ये येईल नाही येवायचा तरी बी पाहून येते का तर. 3 3 दुने आणि 3 5 3 5 आणि किती आला 2. हां आता लक्ष द्या रे, आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढा म्हणलं की हो क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढा म्हटलेलं आहे बघा. वर तर प्रश्न असेल निम्नलिखित प्रश्न में से प्रत्येक प्रश्न चिन्ह का मान निकालो. आता आपल्याला अंडर रूट क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची होती की फक्त आणि फक्त क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची होती, फक्त आणि फक्त क्वेश्चन मार्क. तर मग काय होईल दोन्ही बाजूला काय करायला लागेल स्क्वेअरिंग. तर 2.5चा का होऊन जाईल स्क्वेअर आणि याचा जेव्हा तुम्ही अंडर रूट क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर कराल तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट का होऊन जाईल. आता 25चा स्क्वेअर 600 आणि 2 संख्येनंतर इकडून पॉईंट आला असता ना. हां पक्का. हां आणि इकडे काय आला असता आहे उत्तर. मागे चेक करून घ्या एक वेळा, कन्फर्म करायचं. ठीक आहे. देन 10वा जमल 10वा नाहीच म्हणतील मला माहीत आहे. हां हां होऊ द्या होऊ द्या. हां काय बे त्याच्यामध्ये सोपिस्त आहे बे. नाही बे तुम्हाला बी येते, तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिसच नाही करत लमच्या. हा डिवाइड हो का मायनस हो मायनस
हां लक्ष द्या. आता आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे सर्वप्रथम. आता इकडे काय केलेलं आहे, दोन्ही बाजूला काय कराल, स्क्वेअरिंग कराल तर नाही व्हायचं. याला एक्सप्लेन करा, याला काय करा, एक्सप्लेन. म्हणजे याला पकडा ए आणि याला पकडा बी, पण तरी पण तर ओके येते पाहून चेक करून. तर अंडर रूट क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर मायनस 2 इंटू अंडर रूट नागोबा, अंडर रूट असेल ना, हां, देन इंटू 1 आणि 1च्या 8 आणि हा 28. ओके, का प्लस पण ते, हां प्लस. चल घे, स्क्वेअर स्क्वेअर रूट कटला, नागोबा म्हणजे एक्स पकडून, आता याला एक्स पकडून म्हणजे थोडासा आपल्याला तसल्ली होते. अंडर रूट एक्स प्लस 1चा स्क्वेअर 1 मायनस अंडर रूट 28. हा 1 त्या बाजूला गेला, अरे हा 1 त्या बाजूला गेला, मायनस झाला. लक्ष द्या, आता बहुत जबरदस्त येणार आहे. हां, 8 मायनस 1 मायनस अंडर रूट 28. लक्ष द्या रे, इथं काय राहिला ओके. आणि याला बी मी तशाच रूपात तोडतो, अंदर 7 इंटू 4. ते इथून काय बाहेर पडला असता, -2 आणि अंडर रूट 7. बरोबर. आता इकडे लक्ष द्या, इकडे काय सांगा आता, एक्सची व्हॅल्यू किती, एक्सची व्हॅल्यू किती, पूर्ण सोडवायची गरज आहे, कम्पेअर करा ना बे. ठीक आहे, चलो आता थकलो बी मी. तर एवढे इथले जेवढे जमतील पहिले तेवढे सोडवून पहा, आणि त्यानंतर उद्याला पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय करू, पूर्ण कंप्लीट करू. ठीक आहे. तर काल आपण बघितला होता काय, इथले प्रश्न आहे ना. प्रश्न मला 1A मधले आपल्याला पूर्ण प्रश्न सोडवून काढायचे आहेत, बरोबर. तर त्यातले काही जे जमतील ते तुम्हाला सोडवायला सांगितले होते, सोडवून पाहिले तुम्ही, जमले, नाही जमले असतील ते सांगायचे, सर हा कसा तो कसा, तो विचारायचा, तो आपण इथं सॉल्व करून घेऊ. ठीक आहे, कसं करायचं आहे ते सांगून देऊन तुम्हाला. ठीक आहे, चला बघा. 11th वाला झालाच असेल, सिम्पल होता, सिम्पल होता है ना. 12th वाला 0.7चा स्क्वेअर आहे, करता येते. पॉईंटवाल्या संख्यांच्या स्क्वेअर सगळ्यांना करता येते. कोणी आहे इथं ज्याला नाही करता येत, कोणाकोणाला नाही जमत पॉईंटवाल्या संख्यांच्या स्क्वेअर, पॉईंटवाल्या संख्यांच्या स्क्वेअर काढता येते, जमेल का. एक वेळा सांगून देतो, लक्ष द्या. जसे 0.7 आहे, 0.7चा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर. तर पॉईंट थोड्या वेळासाठी काय करून घ्यायचा, विसरून. आणि बघा, पॉईंट नंतर जशी एक संख्या असेल तर स्क्वेअर केल्यावर त्याच्या दुप्पट होत असतात. ठीक आहे, म्हणजे 7चा स्क्वेअर किती झाला असता, 49 झाला असता. आणि पॉईंट आहे, पॉईंट नंतर एक संख्या आहे, तर आपल्याला इकडून या बाजूनं 2 संख्या सोडून काय द्यावं लागल. आता या पॉईंटला लावारीस सोडून का आपण, ते एक 0 जोडून घ्यायचा. ठीक आहे. तेच अगर 0.07चा स्क्वेअर असता तर काय केले असता, पुन्हा 49. आणि आता किती संख्येनंतर पॉईंट येईल, 1 2 तर 3 4, आपण 0 वाढवून टाकायचे. 4 संख्या झाल्या, 4 संख्येनंतर काय देऊन द्यायचा इकडून, आणि याला बंद करून टाकायचा. समजलं. स्क्वेअर रूट काढताना याचा उलटा, स्क्वेअर रूट काढताना. तसंच क्यूबमध्ये काय होते तर तिप्पट होत असते, क्यूबमध्ये काय होत असते, तिप्पट होत असते है ना. सपोज मी म्हटलं 0.2चा क्यूब काढायचा आहे मला, तर काय आला असता, 2चा क्यूब काय आहे 8. पॉईंट नंतर एक संख्या आहे, तर इथून 3 संख्येनंतर म्हणजे 0 0 इथं काय आला असता, पॉईंट. समजलं का. तर हा आपल्याला थोडासा कन्सेप्ट लक्षात ठेवावा लागेल. ओके, तर मला वाटते 12वा जमेल तुमच्या. हे बघा, इथं क्यूब आहे पुन्हा आहे. आता तुम्ही इथं क्यूब करत बसाल का, पहिले इथं पहा, इथं डिवाइड आहे का 343, तो डिवाइड आहे का पहा तुमच्या ॲपमध्ये. बघा, सगळ्यांनी RS अग्रवाल ॲप डाउनलोड करायची आहे. ठीक आहे. तर 12वा प्रश्न नाही जमला असेल तर बघून घेऊ आपण. काय आहे, 0.7चा स्क्वेअर आणि
डिवाइड 0.343 इज इक्वल टू 0.7च्या रेस्ट टू पॉवरमध्ये नागोबा आहे, रेस्ट टू पॉवरमध्ये स्क्वेअर आहे, पुन्हा इकडे काय आहे डिवाइड आहे, चेक करा बरोबर 0.49च्या क्यूब. ओके, लक्ष द्या आता याला सोडवायचा कसा आहे. ठीक आहे, आता आपण कोणी काय करेल तर हा कॅल्क्युलेशन करत बसेल एवढा मोठा, काहीच नाही त्याच्यामध्ये, काटपीट असते काहीतरी. ठीक आहे, बघूया आपण. हा डिवाइड आहे तर डिवाइडला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, या प्रकारे लिहू शकतो का, इथपर्यंत ठीक आहे. आणि याला पण आपण कशा प्रकारे लिहू शकतो, या प्रकारे लिहू शकतो. चालेल सगळ्यांना. बघा आता काय झालेलं आहे, याला जर मी इकडे आणलो, आता हा इकडे डिवाइडमध्ये आहे, इकडे आणलो असतो तर ओके, तर 0.49 इंटू 0.49 इंटू 0. असा लिहू शकतो का. क्यूब आहे तर 3 वेळा मल्टिप्लाय करून लिहिला. खाली 0.343 इंटू 0.7च्या स्क्वेअर आणि इकडे काय आहे 0.7च्या क्वेश्चन मार्क. बरोबर. आता हा 343 काय आहे, 0.7च्या क्यूब आहे. मान्य करायला या गोष्टीला. तर मग याला काय लिहू शकतो मी 0.493 इंटू 0.493 49 0.49 इंटू 0.49 इंटू 0.49. या प्रकारे जसाच्या तसा होता वरचा. खालच्याला काय लिहू शकतो तो 0.7 0.7 बरोबर. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं. ओके, तरी इकडे काय वाचला आहे आपला 0.7 इंटू 0. लिहू शकतो. ओके, आणि हा नागोबा. चालेल. आता बघा काय काय कटते, तर हा आणि हा कटला आपला. हां, काय राहिला 0. आता एक इथून 7च्या कडेल कदाचित है ना, तर हा काय येईल पॉईंट हटवला आपण तर 2 पॉईंट होते, इकडे 1 शून्य वाढवला, पॉईंट गायब झाला, साती म्हणजे 7 राहिले फक्त इकडे. आणि हा काय आहे 0. आता याचे पण पॉईंट हटवून टाकू आपण, याचे काय करू पॉईंट हटवून टाकू, म्हणजे काय येईल 49 इंटू 49. आणि खाली पॉईंट नंतर 2 संख्या होत्या, 2 शून्य, पॉईंट नंतर 2 संख्या होत्या. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम पहिले ते मला सांगा. हा कसा केलो ते नाही समजला. हां, एक शून्य राहिला आहे ना, 1 शून्य राहिला हवाला. बघा पॉईंट होता वर, पॉईंट नंतर 2 संख्या होत्या, इकडे पॉईंट नंतर एकच संख्या होती, 1 शून्य वाढवलं, सरळ दिमागातून पॉईंट. म्हणजे वर किती आहे 49, खाली किती आहे 70. 7 कटला, 7 आले वर तर, पण 10 बाकी राहिले. ओके, इथपर्यंत सगळ्यांच्या झाला. आता हा काय लिहिला आहे 7च्या स्क्वेअर. हा का लिहिला आहे, हा का लिहिला आहे 7च्या रेस टू पॉवर. आणि खाली इकडे काय लिहिलं आहे 10च्या रेस टू पॉवर. वर बी काय लिहिलं आहे 10च्या रेस टू पॉवर, 7च्या रेस टू पॉवर. वर पण काय लिहिलं आहे 7च्या रेस टू पॉवर 5 आणि खाली 10च्या रेस टू पॉवर. याला कंबाईनमध्ये काय लिहू शकतो 7/10च्या रेस टू पॉवर. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आला. आता हा काय आहे 0.4 रेस टू पॉवर आणि इकडे कम्पेअर करा याला 0.7च्या क्वेश्चन मार्क. असाच होता या बाजूला. म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आलेला आहे, तो क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती झाली बघा. आन्सरमध्ये कुठेतरी असेल मागे एक जण उत्तर काढून ठेवायच्या ॲपमध्ये, उत्तर याचे ॲपमध्ये बघा, चेक करा काय आहे. इनमें से कोई नहीं आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे समजलं. अरे करेक्ट आहे. ऑप्शन बघा किती राहत तुम्हाला, 5 ऑप्शन आहेत ना. एक्झाममध्ये तर 4च राहतील मोस्टली, त्याच्यामध्ये एखादा राहू शकते इनमें से कोई नाही. मग काय होते पोरगा काय होते गडबडून जाते. पण आपल्या मेथडवर आपल्याला काय ठेवायचं आहे भरोसा. आणि मेथडवर भरोसा केव्हा येईल जेव्हा नंबर ऑफ टाईम तुम्ही काय कराल प्रॅक्टिस कराल.
लहानपणी सायकल चालवलेल्या? तर बिलकुल सायकल शिकता बरोबर हात सोडून सायकल चालवल्या का कधी? काहीतरी वर्ष 2 तरी वर्ष तुम्ही चांगल्यानं व्यवस्थित सायकल चालवले, इकडून तिकडं तिकडून तिकडं, आणि त्याच्यानंतर कधीतरी अशी कंडिशन आली असेल की हात सोडून आपल्याला सायकल चालवा लागली, बरोबर आहे? पण भरोसा होता ना स्वतःवर. तर तो भरोसा येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावा. तुम्ही म्हणाल का नाही माझी क्लास करीन, याची क्लास करीन, त्याची क्लास करीन. क्लास केल्यानं काही होणार. गणित असं आहे की जेवढी प्रॅक्टिस तेवढा फायदा. ठीक आहे? कळलं इथं काय केलं? कोणाला काही प्रॉब्लेम? पुन्हा एकदा वाढू समोर. हा कन्सेप्ट समजला. पॉईंट कसा रिमूव्ह करायचा. वर खाली दोन्ही बाजूला पॉईंट असतील तर पॉईंट नंतरच्या संख्या सारख्या करून घ्यायच्या. म्हणजे काय होते? सीधा पॉईंट गायब. अगर खाली पॉईंट नाही आहे, वर पॉईंट आहे, तर वरचा पॉईंट गायब करायचा आहे, तर खाली 2 शून्य वाढवून टाका. म्हणजे 100च्या मल्टिप्लाय करून टाका. समजलं? 2 संख्या असतील तर पॉईंट नंतर. ओके, चला समोर वाढून. जमला ना? हां. देन 13वा जमला असेल. काय आहे 13व्यामध्ये? बघा मायनसच करणे आहे ना? जमेल का? प्लस मायनसच करणे आहे. तो सिंपलसा कार्यक्रम आहे. देन इकडे खाली प्लस मायनसच आहे. 12 13 14 जमला असेल. हां. 15 प्लस मायनसच करणे आहे. इकडून तिकडून. हां, प्लस मायनसचे नियम कोणाकोणाला नाही माहीत? सगळ्यांना माहीत आहेत का? धन ऋण काय होते है ना? लक्ष द्या नसेल तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शनसाठी वेगळे नियम असतात. म्हणजेच सपोज एक संख्या काय असेल आपली प्लस आणि दुसरी संख्या काय असेल तर काय करायचं आहे तुम्हाला? एक संख्या प्लस एक संख्या मायनस, तर मायनस करायचं. इथं मी काय लिहून देईन? ॲक्शन. इथं काय लिहून देईन? आणि प्रत्येक वेळेस जो साईन द्यायचा आहे उत्तरासमोर, साईन ऑफ ॲन्सर हा कोणाचा राहील? ऑफ लार्जेस्ट नंबर. म्हणजेच याचा जो उत्तर येईल इकडे ॲन्सर, ठीक आहे, ही काय आहे? हे जे मायनस आहे, हा मायनस काय सांगते? ॲक्शन. तुम्हाला ॲक्शन कोणती करायची आहे. म्हणजे एक प्लस असेल आणि एक मायनस असेल तर बेरीज कराल की वजाबाकी कराल? तर काय कराल? ओके. पण वजाबाकी करून झाल्यावर त्याच्यासमोर साईन द्यायला लागेल ना. तो साईन कोणाचा द्यायचा आहे? मोठ्या संख्येच्या. कोणाच्या द्यायचा आहे ना? तर एक मायनस एक प्लस असेल, पुन्हा मायनस, एक मायनस दुसरा बी मायनस, तर प्लस, आणि एक प्लस तर दुसरा प्लस. प्लसच्या प्लसच राहते. ठीक आहे? आणि प्रत्येक वेळेस साईन कोणाच्या द्यायचा आहे? ओके, हा एवढा कळला सगळ्यांना. असाच एक नियम आहे आपला कशाचा? मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, मल्टी आणि डिव्हिजनचा. तिथं पण सेम साईन कन्व्हेन्शन आहे. पण लक्ष घ्या, जसं इथं ॲक्शन हमेशा कोणती करणे आहे? इंटूची असेल तर इंटूची, डिवाइडची असेल तर डिवाइड. म्हणजे प्लस इंटू मायनस, तर ॲक्शन कोणती राहील इथं? हमेशा ॲक्शन कोणती राहील? मल्टिप्लाय. पण इथं मी काय सांगत आहोत आता? साईन. म्हणजे जो बी उत्तर येणार आहे त्याच्यासमोर साईन कोणता राहणार आहे? मायनस. कोणता राहील? मग पुन्हा मायनस इंटू प्लस असेल तर मायनस इंटू मायनस असेल तर, आणि प्लस इंटू प्लस असेल तर. हे साईन कन्व्हेन्शन थोडेसे तुम्हाला डोक्यात ठेवा लागतील. ओके. त्याच्याशिवाय तुमचे हे बेरीज वजाबाकीवाले होणार नाही. आणि याचं काम हर चॅप्टरमध्ये आहे. हर चॅप्टर कॅल्क्युलेशन हर चॅप्टरमध्ये आहे. कॅल्क्युलेशन करायच्या वेळेस याचं काम पडेलच. तर हे आपल्या नोटबुकच्या पहिल्या पेजवर, पहिला पेज म्हणजे कोणता? जिथं नाव लिहितो ना आपण, तिथं. मागे नाही, मधात नाही, कुठं नाही. कुठं उतरवून ठेवायचे? पहिल्या पेज. कारण नाव लिहितो त्या पेजवर आपण कधी रब करत मागे रब करतो आहे ना. तर तो पहिला पेज मस्त फ्रेश राहते. नोटबुक उघडता बरोबर दर्शन झाले पाहिजे. ठीक आहे? चलो नेक्स्ट काय आहे? 15वा झाला. 15वा झाला असेल, 16 झाला असेल, 17 झाला असेल, 18 19 20 21 झाला असेल. इंटूचा आहे. इकडे नेला तर डिवाइडमध्ये होईल. काटपीट करावचा. सगळ्यांना काटपीटवाला कार्यक्रम समजते ना? पक्का? कसोट्या दिमागात ठेवा, म्हणजे पटकन लक्षात येईल कोणत्या संख्येनं कटू शकते. देन 22 झाला असेल, बेरीज वजाबाकीचे आहे. 23 झाला असेल, 24 25 26 27 हे सगळे झाले असतील ना. सोपी आहेत. इकडे बघा आता हा काय लिहिलेला आहे? 28.
28चा जसा गुणाकार करायचा आहे तर काय कराल तुम्ही? 28 मध्ये असा प्रॉब्लेम आहे, काय आहे? 587 इंटू 999. तर याचा गुणाकार कसा कराल? डायरेक्ट 587 इंटू 999 कराल का? नाही. कसा करायचा? तर या 999ला आपण काय लिहू शकतो? 1000 मायनस, आणि हा काय आहे? 587. तुम्हाला सांगितलं होतं हा नियम, जसा इकडे काय असेल 3a असेल नाही, इकडे काय असेल a मायनस, तर हा याच्यासोबत बी मल्टिप्लाय होते आणि बरोबर. तर या प्रकारे तुम्ही करू शकता. तर हा काय झाला असता? 587 वर 3 शून्य मायनस 587. आता मायनस करायचं आहे तर बघा ह्या समोरच्या छेडाच नको. हे इकडे किती आहे? 7000 आहे. 7000 मधून 500 पहिले मायनस केला, 6500 बरोबर. त्या 500 मधून 80 मायनस केला, किती राहिले? 420. त्या 420 मधून 7 मायनस केला, 413. म्हणजेच 58 6 413. बघा उत्तर असेल कुठेतरी, आहे पहिल्या नंबरवर. आता तुम्ही काय करता? तुम्ही हा आपला लांबपणीवाला नियम चालू करता इकडे. त्याच्या खाली मग 587. मग हाताचे बोटं, पायाचे बोटं. तसं करायचं नाही. आजीबाईवाली टेक्निक सांगितलेली आहे तुम्हाला, आहे ना. मोठ्या मोठ्या संख्या पहिले मायनस करून टाकायच्या, याला स्प्लिट करायच्या. पहिले 500 मायनस करा, नंतर 80 मायनस करा. कारण शून्यवाल्या संख्या मायनस करणं खूप इझी. अरे समजलं का? चल. देन 28 झालं असेल. 29 सेम त्याच प्रकारे आहे बघा, जमेल. 30 सेम आहे तसाच? नाही आहे, नाही आहे. तशा प्रकारचा नाही आहे, त्याचा साधा गुणाकार वगैरे तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. तशा प्रकारचा नाही ना. तुम्ही 1000 मायनस 13 करू शकता. मग 13चा फाडा येते तर ओके, तो बी करू शकता. याला काय लिहाल? 2056. कोणता नंबर होय? 30 इंटू किती आहे? 987. तर 987च्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? 1000 मायनस 13 बरोबर. तर सोपी जाईल, तरी पण तुम्हाला करू शकता. 13चा फाडा येते ना सगळ्यांना, ओके. देन हा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. 1904 इंटू 1904 आहे. तर कसं काढाल? 1900 प्लस 4 आणि a प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावून टाकाल. जमेल की नाही जमेल? ते फॉर्म्युले शिकवले नाही, अल्जेब्रिक आयडेंटिटी. आपण याच्या पहिले सॉल्ड एक्झाम्पलमध्ये बघितले पण आहे. इकडे 1397 1397 आहे, त्याला 1400 मायनस 3 1400 मायनस ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागेल तुमच्या इथं. जमेल? इकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बघा दिसते. 2 ब्रॅकेट बनले असते, एक मध्ये प्लस एक मध्ये. जमेल? इकडे 99 वाला आहे, 99 स्क्वेअर, आणि इकडे तर 2 ब्रॅकेट इथं बनतील, 2 ब्रॅकेट इथं बन. म्हणजे इथं काय आलं असतं? 1000 मायनस 1चा स्क्वेअर मायनस 1000 मायनस 2चा. जमेल? मग तुम्हाला स्क्वेअर काढण्याची टेक्निक पण शिकवेन मी दुसऱ्या चॅप्टरमध्ये, स्क्वेअरवाल्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. पण आताच का नाही शिकवत? तर पहिले हे बेसिक जे आहे त्या बेसिकची प्रॅक्टिस आपली चांगली मजबूत झाली. जे बी ट्रिक आहे, सपोज विसरली ट्रिक, मग काय करा? मग आपल्याला बेसिक तर आल्या पाहिजे ना. तर पहिले बेसिकची प्रॅक्टिस करा. गुणाकार, बेरीज, वजाबाकी यांची सुद्धा प्रॅक्टिस एवढी पाहिजे की आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये कधी गलत होता कामा, है ना. आपला उत्तर आल्यावर अगर एखादा ऑप्शन असेल इनमे से कोई नाही, तर आपण फटकन तो मारला पाहिजे अगर ऑप्शनमध्ये नसेल तर. एवढा कॉन्फिडन्स आपल्याला आला पाहिजे. ठीक आहे. तर 35 वाला जमेल बघा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिलेला आहे, इंटू मध्ये लिहिलेला आहे 106 आणि तिकडे 94. जमेल ना. आता पोरं काय करतात? धडकन पहिले 106 मायनस 94 करतात. ठीक आहे. असं करायचं नाही, पहिले इंटू नंतर मायनस. तर इंटू कराल तर 106चा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर. खालच्या जमेल बघा. पुन्हा प्लसमध्ये आहे, तर प्लसवाला आपण पाहिला होता कसा होते. तर सेम प्रॉब्लेम होता वर. अरे होता का? होऊ नको म्हणा, फक्त आठवते की नाही आठवते? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा तर तुम्हाला पाठांतर आहे, पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा बनवला होता तो आपण याच्या पहिले पाहिला होता. ठीक आहे. देन 38 जमेलच.
की नाही जमेल? हा काय लिहिलेला आहे बघा, थोडासा नोटीस करा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2a कोणाचा एक्सप्लेनेशन आहे? ए मायनस बीचा. आपला वय ना पाय बरं गुरु, कोणी आहे का तिकडे? बहुत मौल्यवान वस्तू ठेवल्या आहेत ना रे तिकडे. ठीक आहे, तर हा जमेल. काय लिहिला? ए मायनस बी म्हणजे 287 मायनस 260 करायच्या आहे. 270 म्हणजे किती आला असता? जवळजवळ 280 मधून 260 गेले, राहिले किती? 20. आणि 27 मधून 9 गेले, जसे किती राहिले? 18. तर 18 वगैरे कुठेतरी असेल, नाही आहे. पहा थोडंसं इथं काही आहे, मायनस आहे ना. अच्छा, त्याच्या स्क्वेअर करायचा आहे. हां हां, 18चा स्क्वेअर किती आला असता? 324. हा समजला का? सांगू काही नाही रे, तो एक्सप्लेनेशन मध्ये दिलेला आहे तुम्हाला ऑलरेडी, आहे ना. 38 नंबर 287 इंटू 287 प्लस 269 इंटू 260 मायनस 2 इंटू 287 इंटू 269. तर हा एक्सप्लेनेशन फॉर्मवाला तुम्हाला दिला आहे, एक्सप्लेनवाला. म्हणजे हा काय आहे तर ए स्क्वेअर प्लस हा काय आहे तर आणि मायनस 2ab. हा कोणाचा एक्सप्लेनेशन आहे? ए मायनस बीचा. तर ए कोणाला कन्सिडर केला आपण? 287. आणि बी कोणाला कन्सिडर केला होता? 269. न त्याच्या तर राहिले किती? 18चा स्क्वेअर म्हणजे सोपी होता ना. त्यानंतर हा बी तसाच आहे बघा, इथं प्लसवाला आहे तर ए प्लस बीचा होल स्क्वेअर होईल लास्टमध्ये. तर डायरेक्ट 456 प्लस 144 किती झाले असते? 600 झाले असते. 600चा स्क्वेअर काढा. 6चा स्क्वेअर 36 न 4 शून्य, तर 36 वर 4 शून्य बघा. आता काही पेन उचलला, पेन्सिल उचलला, तर असे तुमचे प्रॉब्लेम बनू शकतात. समजलं का? आणि खास करून ITIच्या बेसवर जे पेपर तुम्ही द्याल, ITIवाले जे बी असतील, तर त्याच्यामध्ये मॅथ एवढा टफ विचारत नाही. बँकिंग लेवलच्या किंवा SSC लेवलच्या विचारत नाही. रेल्वे लेवलच्या थोडंसं काय असते, सोपी असते. तर या प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला तिथं येऊ शकतात. ठीक आहे, तर यांच्यावर चांगली पकड ठेवायची आहे. ठीक आहे, मग 40 नंबरचा जमेल बघा, दिसत आहे. ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनस ए मायनस बीचा. तर जेव्हा आपण त्यांची मायनस केला होता तेव्हा काय वाचला होता? 4ab वाचला होता. तर हा ए इंटू बी खालीच आहे आणि 4ab कटला, ab कटला, तर 4 उत्तर आला असता. काय याला किती मिनिट लागले का काही? जर ते आपल्याला माहीत असतील त्याला काही वेळ लागला का? अर्धा मिनिट बी नाही लागला. जमल का नाही जमल? पक्का? कोमल समजला काय केलेलं आहे इथं? हा एक फॉर्म्युला शिकला होता बघा आपण, ए प्लस बीचा होल स्क्वेअर. तर काय होता? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस ए मायनस बीचा. तर काय होता? आणि या दोघांची जेव्हा आपण ॲडिशन करून, तर या बाजूला काय आला असता? ए प्लस बीचा होल स्क्वेअर प्लस ए मायनस बीचा. आणि जेव्हा ॲडिशन कराल तर हा कटला असता. हा झाला असता 2a स्क्वेअर प्लस 2b. 2 कॉमन काढला तर 2a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. जेव्हा मायनस केला असता तेव्हा ह्यावाल्या टर्म कटल्या असत्या आणि इकडं खाली आला असता 4ab. जेव्हा या दोघांची काय केला असता? तर हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला बनवून दाखवलेले, बरोबर. पाठांतर करायची गरज. हा लक्षात आहे तुमच्या? हा कसा बनला तो बी सांगितला आपण. ओके, समोर वाढून मग 41 होईल, 40 होईल, 41 पण होईल बघा. इथं मायनस केलेला आहे, इथं काय केलेलं आहे आणि खाली ऑलरेडी काय लिहिलेलं आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर 2 उत्तर आला असता कदाचित. त्याच्या प्लस केल्यावर आपण पाहिला ना त्याच्या काय आला होता? 2a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि खाली ऑलरेडी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिलेला, त्याच्या उत्तर 2 आला असता. म्हणजे इनमे से चेक करून घ्या एक वेळा, 41चा डी आहे का? आहे ना. एक जण उत्तर काढून ठेवायचा, एक जण प्रश्न काढून ठेवायचा, आहे का नाही? म्हणजे मास्तरवर भरोसा तर झाला पाहिजे.
आता मास्तर बनवून राहिला आपल्याला हा 42 जमेल. 42 जमेल. बघा काय लिहिलेलं आहे ए प्लस बीचा होल स्क्वेअर लिहिलेला आहे. त्याच्या एक्सप्लेनेशन कराल तर काय आला असता ए स्क्वेअर प्लस प्लस ए कुठं का 42 का हां तर -4 हां अच्छा 4 आहे तर तो 2ab मायनस झाला असता ना मायनसवाला आला असता म्हणजे याच्यातून हा मायनस करा 465 मधून 415 तर राहिले किती 465 मधून 415 मायनस केलं तर 50 राहिले आणि 50चा स्क्वेअर किती येईल 25 येईल. पहिला उत्तर येईल. का केलं समजला का नाही समजला मला माहिती आहे ना मला माहिती आहे ना का नाही समजला म्हणून तुमचे चेहरे सांगते तुम्हाला नाही समजला म्हणून. हे बघा तुम्ही या संख्यांच्या चक्करमध्ये जायच्या नाही त्याच्या ठिकाणी काय कन्सिडर करायचा ए आणि बी. तर हा काय लिहिलेला आहे ए प्लस बीचा मायनस हा काय लिहिलेला आहे 2 × 2 आणि हा काय लिहिलेला आहे ए मान्य कराल किंवा डायरेक्ट लिहू शकतो मी काय लिहू शकतो 4ab काय लिहिलेलं आहे बरोबर. आता याच्या एक्सप्लेनेशन सगळ्यांना येते काय आला असता बी स्क्वेअर मायनस 4ab. आता बघा हा 4ab आणि हा 2ab सारख्या जातीचे आहेत तर प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या म्हणजे ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस आणि हा कोणाचा एक्सप्लेनेशन आहे रे बाबू तर हा ए मायनस बीचा. तर मी का केलो ए म्हणजे कोण होती 460 मायनस बी म्हणजे किती होती 41 तर किती आला आणि त्याचा काय केलो हाच केलो मी ना आणि उत्तर फटण्याने काढलो किती. तर एवढी तुमची काय झाली पाहिजे प्रॅक्टिस. प्रश्न पाहता बरोबर इथं काय लागू शकते समजून राहिले. आपल्याजवळ शस्त्र कोणते आहेत शस्त्र समजते ना कोणत्या दुश्मनीला कसा टॅकल करायचा आहे कसा त्याच्यासोबत फाईट करायचा आहे का नाही. तर ते आपल्याजवळ आहेतच मग तुम्हाला पाहावं लागेल का काय लागू शकते. ठीक आहे जमल 43 क्यूबवाला कार्यक्रम ए क्यूब मायनस बी क्यूब न खाली काय दिलेला आहे ए स्क्वेअर ए बी आणि बी स्क्वेअर. तर ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय म्हणते ए मायनस बी आणि मग तो दुसरावाला ब्रॅकेट फटण्याने कटला असता तर 735 म्हणून 105 मायनस करा पहिले 100 मायनस करा किती राहिले 635 5 मायनस करा 630 तर 630 उत्तर कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळेल. आला हे बिलकुल डोळ्यासमोर फटाफट कॅल्क्युलेशन झाले. केव्हा होतील प्रॅक्टिस पहिले तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस करायला लागेल 1-2 वेळा है ना. नंतर जसे जसे प्रॉब्लेम येतील तर तुमच्या फटण्याने डोळ्यासमोर स्टेपच उतरते धडधड. जेवढी जास्त प्रॅक्टिस होते ना स्टेपच आपल्या काय होते उतरून जाते समजलं. देन 41 जमेल 45 जमेल 46 जमेल काही नाही आहे त्याच्यामध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ठीक आहे आता बघा 47 याच्यामध्ये बी काही नाही बहुत सोपी आहे. काय म्हणते 47 यदि म्हणजे जर ए ची व्हॅल्यू 11 आहे बी ची व्हॅल्यू 9 आहे तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी आणि हा ए क्यूब मायनस बी क्यूब याच्या उत्तर काय येईल. तर बहुत सोपी उत्तर आहे. काय आला असता 1/a मायनस बी कारण हा दुसरा ब्रॅकेट तर कटून गेला असता. तर 1/a मायनस बी म्हणजे 11 मायनस 9 11 मायनस 9 2 तर 1/2 उत्तर आला असता आपला बिना सोडवल्यानं. नाही समजला. पहिलेच का तुम्ही काय करता माहिती आहे का पहिले हे व्हॅल्यू टाकता. पहिले व्हॅल्यू नको टाका. पहिले जो तुम्हाला ए बी दिलेला त्याच्या काय काटपीट करू शकता पहिले तो पहा. समजून राहिले कटते की नाही कटते बघा ए क्यूब मायनस बी क्यूब. एक्सप्लेनेशन काय झालं असता ए मायनस बी पहिला ब्रॅकेट दुसरा ए स्क्वेअर प्लस 2b ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी. तर हा वरच्या ना खालच्या जमला सामोर वाढू